साहेब, बार्शी शहरामध्ये गेल्या 12 ते 13 दिवसापासून पाणी पुरवठा होत नाही आहे आणि बार्शीकर नागरिकांचे खूप मोठे हाल होत आहेत. तर नेमकी पाणी पुरवठ्याची यंत्रणा कशा पद्धतीने चालू आहे, किती पत पाणी पुरवठा आहे आणि किती दिवसाला इथून पुढे पाणी मिळेल, काय सांगाल? पाणी पुरवठा मागच्या 12 दिवसापासून MSCBचे महत्त्वाचं लाईन ट्रिप होणे, त्यामध्ये विशेषतः कंदर तिथून आपल्याला वॉटर सप्लायचा सोर्स आहे, त्या ठिकाणून लाईन ट्रिप होणे वारंवार, तसंच कुर्डुवाडी देखील आपल्याला लाईन ट्रिप होणे आणि शहरामधील देखील लाईन ट्रिप होणे, या कारणामुळं आपला पाणी पुरवठा बऱ्यापैकी विस्कळीत झाला होता. परंतु यामध्ये पुन्हा एकदम एक सर्व ठिकाणी आणण्यासाठी यासाठी आपण नगरपालिकेचे सर्व वालमन, सर्व पाणी पुरवठ्याचे इंजिनियर्स यांची सकाळीच या ठिकाणी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. संबंधित त्याप्रमाणे सूचना करण्यात आलेल्या आहेत. तसेच यातला महत्त्वाचा दुवा जो आहे तो आहे MSCBच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सकाळीच नगर परिषदेची बैठक झाली. संबंधित अधिकाऱ्यांनी देखील त्यामध्ये अशा लाईन ट्रिप होऊन नगरपालिकेला याबद्दल सूचना न देता लाईन ट्रिप झाल्यामुळे आम्हालाही त्याचं नियोजन करता येत नव्हतं. तसंच काय की 1 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत वारंवार वादळ वाऱ्यामुळं पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. MSCBचं त्या ठिकाणी लाईन विस्कळीत झाली होती, त्यामुळे त्याचा परिणाम हा पाणी पुरवठा झाला होता. तर ते देखील यामध्ये दोघांमध्ये जो समन्वय साधायची आवश्यकता होती ते देखील आपण या ठिकाणी सकाळी MSCBच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आलेली आहे आणि येथून पुढे सर्व यंत्रणांसोबत काम करण्याबद्दलचं नियोजन करण्यात आलेलं आहे. कारण ह्या जो कालावधी आहे मान्सूनच्या पिरियडमध्ये साधारणतः पावसाच्या आणि वादळाच्या शक्यता दाट आहे. जरी अशी घटना घडली तरी याबद्दल आपली आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा देखील सज्ज करण्याबद्दल MSCBला सूचना करण्यात आलेला आहे. तिथून पुढं साधारणतः शनिवारपर्यंत आपला मागील जो पेंडिंग भाग आहे तो कव्हर होईल आणि रविवारपासून आपण पाणी पुन्हा नियमित करण्याबद्दलचं नियोजन पाणी पुरवठा विभागाने नगरपालिकेने केलेलं आहे. साहेब, काही नागरिकांच्या तक्रारी आहेत की वॉल ओपनर जे आहेत पाणी सोडणारे, तर काही ठिकाणी नागरिकाकडून त्यांना चिरीमिरी दिली जाते. 15-20 मिनिट पाणी जास्त प्रमाणामध्ये सोडलं जातं आणि काही भागामध्ये कमी प्रमाणात सोडलं जातं. तर याबद्दल काय सांगाल? यामध्ये सर्व आता मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व वालवण लोकांची, तसंच ते सुपरवायझर आणि आमच्या इंजिनियर लोकांची ती सभा मिटिंग घेण्यात आलेली आहे आणि त्यांना याबद्दल नियमाप्रमाणे, कारण पाणी पुरवठा सुरळीत आणण्यासाठी पाण्याचं काटेकोर नियोजन करणं खूप आवश्यक आहे. त्याशिवाय पाणी पुरवठा आम्हाला करणं अशक्य होणार आहे. त्यांना देखील याबद्दल सक्त सूचना देण्यात आलेल्या आहे. असं जर कोणी टेस्टिक असेल तर आपण नक्की त्याची तक्रार करावी, नक्की आम्ही त्याच्यावर कारवाई करू. साहेब, आता बोलताना तुम्ही म्हणले